यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृषदस्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बतनारकं छायातपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान्। मिळणार नाही तर लय छोट्या अक्षरात लिहिलंय मध्ये मध्ये। बरं, काय चाललं होतं? इष्टोपदेशमध्ये 3 नंबरचा श्लोक आहे। त्यात त्यांनी काय प्रेरणा केली? व्रत का ग्रहण करायचं, त्याचं काय महत्त्व आहे। म्हणजे काल पण आपण बघितलं की असंयमाने काय दोष लागतो आणि संयमाचा काय फायदा होतो, तर त्यांनी ते थोडंसं दिलंय, वाचते। जो वास्तविक पद्धती से व्रती होता है, म्हणजे व्रत घेण्याचं फळ काय सांगितलं? जे अमर्याद प्रवृत्ती असती ना, विषय भोगांच्या विषयी, खाणं पिणं फिरणं घालणं, जे काय असेल ते सगळं भोगाच्या विषयाची मर्यादा नाही राहत जेव्हा आपण संयम करत नाही। मग त्यांनी सांगतायत कोण संयम करतो किंवा कोणाचा संयम श्रेष्ठ म्हणला जातो किंवा कुठला खरा संयम आहे, त्यासाठी सांगतायत। जो वास्तविक पद्धती से व्रती होता है, समजा तुम्ही व्रत घेतला, काय व्रत घेतला, एखादं काहीतरी 1 वर्षासाठी कांदा लसूण खाणार नाही, घेतला नियम तुम्ही समजा, तर शांत आहे का अशांत आहेत? कसं तुमचं बिहेवियर काय, तुमचं परिणाम काय? तुम्हाला व्रत दिलं कोणीतरी, दिलं नाही, घेतलं का? दिलं म्हणायचं। हां, जर दिलं म्हणलं तर अशांतीच अशांती, घेतलं म्हणलं तर शांतीच शांती आहे। म्हणजे मग तुम्ही 1 वर्ष काय करता हो? जेव्हा एखादं वर्षाचा तुम्ही नियम केला, 1 वर्षभर काय करता? काय केलं? 1 वर्षभर मी रात्री भोजन करणार नाही किंवा कांदा लसूण खाणार नाही असा नियम केला। 1 वर्षापर्यंत चिंतन काय ते सांगा मला। कसले विकल्प? बरं, बोलू देत म्हणे याला, बाहेर जात आहे म्हणते मी। मग तिथे गेल्यावर विचार करायचा, असं का उगीच घेतला व्रत, असं नाही ना? बरं, छान। मग ते वास्तविक व्रती म्हणायचं, म्हणजे म्हणायचंय ज्याला व्रत घेऊन अशांती होत असेल ना, आकुलता होत असेल, तो त्या डेडलाईनची वाट बघत असणार, काय त्याच्या व्रताचा फायदा? म्हणजे परिणामांच्या विशुद्धीसाठी धर्म आहे, अशुद्धीसाठी नाही। म्हणजे तुम्ही केलं काय, उलटं पुढं सरकायचं सोडून अजून थोडंसं मागं सरकलो आपण। जे काय शांततेने धर्म चालू होता त्याच्यामध्ये पण सगळी मलिनता करून टाकली, ती विशुद्धी नष्ट झाली। जो वास्तविक पद्धती से व्रती होता है वह अशांत नहीं होता है, किंतु जो व्रती का बाना तो रख ले, म्हणजे व्रतीपणाचा ढोंग तरी करतोय, व्रतीपणा तर दिसतोय त्याला बहिरंगातून, पर अंतरंग में व्रत की पद्धति नहीं है, संसार शरीर और भोगों से विरक्ति नहीं है, तो उस पुरुष को इन व्रतों से लाभ नहीं पहुँचता। कोणीतरी ब्रह्मचर्य घेतलं, कोणीतरी दीक्षा घेतली, पण जर अंतरंग भाव नसतील तर कोणाचे हाल झाले सांग? कोण होते ते की ज्यांनी मुनिव्रत तर घेतलं पण भाव नव्हते? कोण हो? नाव सांगा, पहचान कोण? ते कोण? ते कोण हो? माहिती आहे का? सांगा। वारिशेन मुनींनी स्थितीकरण केलं, कोणाचं केलं? हां, बरोबर, पुष्पडाल मुनी होते जे अस्थिर झाले, म्हणजे त्यांनी दीक्षा तर घेतली कशी, वारिशेन आणि पुष्पडाल हे पूर्वीचे मित्र होते,
पूर्वाश्रमीचे, जेव्हा ते गृहस्थ दशेत होते दोघं जण. आणि वारी शेण आहाराला म्हणून त्यांच्या घरी गेले, तर हा पुष्पढाल काय झालं, सोडायला म्हणून कमंडलू घेऊन जंगलापर्यंत गेला. आणि मग आता खूप दूर होतं ॲक्च्युली त्यांचं स्थान, पण तो त्यांच्याबरोबर चालतोय म्हटल्यावर मुनींना काय वाटलं, ह्याला यायचं आपल्याबरोबर, येऊ देत, कमंडलू घेऊन चाललंय, तो म्हणतोय घे कसं म्हणायचं आपण, म्हणून तो आपलं त्याची भावना अशी. आणि ह्यांना काय वाटलं मुनींना, त्याला रुची आहे, तो येत असेल. आणि मग काय झालं, दोघांचं जाऊन पोचले वनामध्ये, मुनींचं दर्शन झालं गुरूंचं. तर ते मुनी म्हणाले गुरूंना की, नाही तिथं कोण गुरु होते ते म्हणाले वाटतं की, इथंपर्यंत आलायस म्हणजे दीक्षा घ्यायची आहे का तुला. मग त्यांना इगो म्हणायचं किंवा काय असं विचारलं की, नाही कसं म्हणायचं एवढ्या सगळ्यांसमोर, आणि इथंपर्यंत आलोय म्हणल्यावर नुसतं हो म्हणून गेले. हो म्हणलं की दीक्षा पण झाली, असं पण होत असते. आम्ही इथं द्या म्हणलं तर देत नाही. तर तिथं त्यांना दीक्षा झाली आणि त्यांचं नवीन लग्न झालं होतं. आता काय झालं, 12 वर्षपर्यंत त्या स्त्रीचा विचार डोक्यामध्ये, काय झालं असेल तिचं, आपण इकडं आलो. तो परत घरी गेलेच नाहीत. ते दीक्षा घेतले की इकडनंच विहार करून गेले, आणि पत्नी पण आली नाही परत विचारायला. त्यामुळं विचार सतत काय झाले, तिचं काय होत असणार. आणि 12 वर्षांनी योगायोगाने ते पुन्हा तिथंच विहार करून गेले. आणि मग विचार तर डोक्यामध्ये तिचेच होते, पण सगळं तिथलं नगराचा वेशच बदलला होता 12 वर्षांनंतर. मग त्यांनी विचारलं, तिथं जाऊन दर्शनाला एकटेच गेले मंदिरजवळ, आणि त्यांनी विचारलं, इथं घर होतं, ती स्त्री होती, ती कुठं आहे. आणि ती स्त्री होती जिला ते विचारत होते. मंदिरमध्ये दर्शन करत असताना त्यांनी जिला विचारलं तीच त्यांची स्त्री होती पूर्वाश्रमीची. मग त्यांना तिला कळालं की हे तर तेच आहेत, पतीच आहेत पूर्वीचे. मग ती विचारते, का विचारताय तुम्ही. मग तो सांगतो सगळं असं की, लग्न झाल्या मी असं दीक्षा घेऊन गेलो तर तिचं काय हाल झालं, मला चिंता आहे. तर तिने त्यांचं स्थितीकरण केलं. ती म्हणाली, तुम्ही इतक्या महाव्रतामध्ये आहात, महान व्रतामध्ये आहात, आणि असा चुकीचा विचार करणं योग्य नाही आहे. जे पण होणार, तिने अनुमोदना केली असेल तर तिचं कल्याणच होणार आहे. आणि मग तिने बहुतेक ओळख पण सांगितली की, तुम्ही तिचा विचार करू नका, तुम्ही तुमच्या साधनेमध्ये दृढ राहा. आणि मग त्यांचं स्थितीकरण झालं. म्हणजे म्हणून सांगायचं, वास्तविक व्रत कशाला म्हणायचं, जे घेतल्यावर तुम्हाला शांती वाटतेय, आनंद वाटतोय, विशुद्धी वाढतीये, एक पवित्रता, एक धर्माची रुची वाढतीये, तर ते व्रत खरं व्रत. नाहीतर स्वाध्यायाचं व्रत दिलं, कसं करायचं स्वाध्याय, अनेकांचा बघितला स्वाध्याय कसं करते तो, तर काय सांगत होते, जो वास्तविक पद्धति से व्रती होता है वह अशांत नहीं होता है, किंतु जो व्रती का बाना तो रख ले पर अंतरंग में व्रत की पद्धति नहीं है, संसार शरीर और भोगों से विरक्ति नहीं है, तो उस पुरुष को इन व्रतों से लाभ नहीं पहुँचता. त्या जीवाला व्रत घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही, जर इच्छा नसताना व्रत घेतलं तर. आणि मग त्या पुष्पढाल मुनींचं स्थितीकरण झालं. त्याच्यानंतर त्यांची चर्या चांगली सुरू झाली, म्हणजे ते मुनिव्रताचं चांगल्या रीतीने पालन करू लागले. वह व्रती ही कहा है, ज्याला विरक्ती नाही आहे आणि त्यांनी व्रत घेतलं, ज्याला त्याचा आनंद नाही आहे त्यांनी व्रत घेतलं तर त्याचा त्याला फायदा नाही. वह तो अपने अंतरंग में अज्ञान का अंधेरा लादे है, इसी से वह दुखी है, अशांत है. व्रत करना तो कभी व्यर्थ नहीं जाता. म्हणजे तुम्ही व्रत करताय तर नियमाने त्याचं फळ मिळतं, भलेही मिथ्यादृष्टी असू देत, अज्ञानी असू देत, पण व्रत करणार तर त्याचं फळ काय ना काय मिळणारच. जसं म्हणलं ना याच्यामध्ये विषापहार स्तोत्रमध्ये की ज्याच्याकडं खिशात एकदा काय झालं, एक मनुष्य कुंभार होता आणि तो माती आणायला म्हणून गाढवाला घेऊन गेला वनामध्ये, आणि गेल्यावर तिथं खणत असताना त्याला एक चमकणारा दगड मिळालं. काय आहे त्याला माहीत नाही, अज्ञानी आहे तो, पण इतकं चमक होतं त्याला फार आवडलं ते दगड. त्यांनी ते घेतलं, त्याला दोरी बांधली आणि गाढवाच्या गळ्यात घातलं, आणि मग ते निघालं रस्त्यावरनं. मग जात असताना काय झालं, रस्त्यामध्ये बरोबर त्याला एक जोहरी भेटला आणि त्याला ते कळलं की ते रत्न आहे.
आणि तो त्याला विचारतो की म्हणतो हे चमकणारा दगड मला देतो का? म्हणला देतो, पैसे द्या. मग तो म्हणतो किती रुपये? तो म्हणतो 100 रुपये पाहिजेत मला. तो म्हणतो मला 50 रुपयामध्ये देणार असेल तर मी घेतो. मग ते नाही म्हणला 50 रुपये देणार, 50 रुपयामध्ये मी देणार नाही, 100 रुपये द्या म्हणला. आणि मग नाही म्हटल्यावर हा निघाला पुढं. मग त्याला काय वाटलं जोहरीला, म्हणलं हा फिरून फिरून परत येईल आणि आपण घेऊ त्याच्याकडनं. पुढं गेला थोड्या अंतरावर परत एक काय म्हणायचं रत्न पारखी भेटला आणि त्याला पण ते कळालं की ते फार अनमोल रत्न आहे. मग त्यांनी विचारलं हा मला विकतो का? तो म्हणला हां. किती रुपये? 1000 रुपये म्हणला. त्यांनी लगेच 1000 रुपये काढून दिले आणि तो घेऊन गेला. आणि आता हा फिरून आला मागून आणि त्यांनी विचारलं, म्हणलं कुठं गेलं गाढवाच्या गळ्यातलं रत्न? मग तो म्हणला विकलं आत्ताच. कितीला विकलं? 1000 रुपयाला. तुला कळतंय की नाही? तू मूर्ख आहेस म्हणला. कोण कोणाला? तो जोहरी त्या गाढव कुंभाराला म्हणाला की तू मूर्ख आहेस म्हणला. ते करोडो रुपयाचं रत्न होतं आणि तू 1000 रुपयाला विकलंस. कुंभार काय म्हणाला? मी मूर्ख आहे का तू मूर्ख आहे? म्हणला मी तर फुकट कमवलं होतं आणि 1000 रुपयाला तरी घेतलं. तुला ज्ञान असताना तू करोडो रुपयाचं 50 रुपयाच्या घासघिशीमध्ये सोडून दिलं. कोण मूर्ख आहे? हां, कशासाठी सांगत होते हो? हां, तर त्यात सांगितलं विशापार स्तोत्रमध्ये की जर एखादा मनुष्य आपल्याकडं रत्न ठेवलं आहे त्याने खिशामध्ये, त्याला ज्ञान नाही आहे आणि तो गेला विकायला, तर त्याला लाभ होणार आहे का नाही होणार? त्याला ज्ञान नाही आहे पण तो विकायला जाणार तर नियमाने त्याला चांगला पैसा मिळणार. म्हणून ते त्यात सांगितलं की तसं तुम्ही भगवंतांच्या निकट आलाय, त्यांचे भक्त बनलाय, भलेही तुम्हाला भगवंतांचे गुण माहीत नाहीत पण तुम्हाला लाभ होणारच. कारण जो जिनेंद्र भगवंतांच्या शरण आला त्याचा उद्धार होतोच. मग तसंच इथं पण सांगितलं की जो व्रत करतो भलेही ज्ञानी असू दे किंवा अज्ञानी, त्याला काही ना काही तिथं फळ अवश्य मिळतं. म्हणूनच ते कुतप करणारे असतात ना, त्यांना सुद्धा फलाची प्राप्ती होते. भलेही ते वाममार्गी असतील तरी सुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी होतात. रावणाला सिद्धी झाली नाही का हो? काय झाली सिद्धी? बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली. म्हणजे अनेक रूप बनवण्याची विद्या, अनेक विद्या सिद्ध झाल्या होत्या. भलेही त्याची दृष्टी चुकीची होती जेव्हा तो तप करायला बसला होता तेव्हा, पण तरी तपाचं फळ म्हणून त्याला फळाची प्राप्ती होतच असते. एक बार किसी पुरुष ने एक शंका की कि परभव को कौन देखाया है? म्हणजे तुमचा हा भाव आणि पुढचा भाव पण सुधारतो जेव्हा तुम्ही व्रत करता, असं त्यात सांगितलं ना. वरम व्रतैहि पदम दैवम ना व्रतैर्बत नारकम. या भावात तुम्ही व्रत करणार तर इथं तर सुख मिळणारच पण पुढच्या भावात सुद्धा तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार. मग त्यासाठी सांगतायत की परभव कोण बघितलंय हो? परभव होता है या नहीं? उस परभव का ख्याल कर करके वर्तमान में क्यों कुष्ठ भोगा जाए? आत्ता का बरं मी शरीराला सुकू व्रत करून? पुढचं भाव कोणाला माहिती असतंय की नाही? कुठं जातो? कुठं जातो असते का? कम खाओ गम खाओ व्रत करो अनेक कष्ट भोगे जाए, इनसे क्या लाभ है? भरपूर खावा, मजा करा, भोगा आणि मरा, असं म्हणणारे चारुवाक. तो दूसरा पुरुष जो परभव को मानने वाला था, हा एक पुरुष आणि आता दुसरा सांगतोय. वह कहता है कि भाई तुम्हारा कहना ठीक है कि परभव नहीं है, किंतु अब हम लोगों को करना क्या है? काय करायचं मग आज आपल्याला? जर परभव नाही आहे तर आता वर्तमानात काय पुरुषार्थ करायचं आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही का करताय हो पुरुषार्थ? का पुरुषार्थ करतोय आज आपण? धर्म करतोय का? पैसा कमवतोय का? संसार करतोय का? भविष्याचेच विचार आहे ना तुम्हाला की ह्याचं फळ मला भविष्यामध्ये चांगलं मिळणार. मग जो आता काय म्हणायचं, हा प्रवास संपणार आहे तर पुढं गेल्यावर फळ मिळणार नसेल, परभव नसेल तर तुमच्या ह्या पुरुषार्थाचं काय फळ? म्हणून त्यांनी म्हटलं की आत्ता काय करायचं हे समजून. अब हम लोगों को क्या करना है? सत्य बोले, कुशील से बचे, परिग्रह का संचय न करे, अहिंसा का पालन करे, किसी जीव को न सताए, यह करना है ना. तो देखो ऐसा योग्य व्यवहार जो करता है उस पर क्या दुनिया ने कोई आफत डाली है? जो असं सगळं आचरण करतो, अहिंसा, सत्य, शौर्य, ब्रह्मचर्य,
परिग्रह परिमाण ह्या व्रतांचं जो पालन करतो त्याला कोण येऊन सतवतंय हो? जगातल्या कुठल्या जीवांचा तो शत्रू नसतो जेव्हा या व्रताधिकांचं पालन यथार्थ करतो तो. लेकिन जो चोर होते हैं, झूठे दगाबाज होते हैं, कुशील परिणामी होते हैं, परिग्रह के संचय का भाव रखते हैं, ऐसे पुरुष पीटते हैं, दंड पाते हैं. तो अच्छे कामों के करने से इस जीवन में सुख है. यह तो केवल कहने की बात है कि खूब आराम से स्वच्छंद रहे, जब मन आए खाए, जब जो मन आए सो करे. मनुष्य जन्म पाया है तो खूब भोग भोगे. वे इनमें सुख की बात बताते हैं किंतु सुख उन्हें है नहीं. म्हणजे सुख त्याच्यात नाही आहे जिथं भोगाची गोष्ट येते, उलट जिथं संयमाची गोष्ट येते त्याचा उपदेश होतो तिथं सुख आहे. आनंद जिसे होता है वह अक्षुब्ध रहता है. क्षुब्ध म्हणजे चंचल म्हणा, आकुलित म्हणा, क्षुब्ध. ज्याला आनंद आला तो क्षुब्ध नसतो. व्रत करताना ज्याला आनंद आला तो कसा असणार? धर्म करताना आनंद आहे का दुःख आहे? जावा जावा दर्शनाला जावा, पूजाला जावा असं जाऊन हाकलून हाकलून जर जात असेल तर मंदिरमध्ये आनंद का दुःख? असं करतात लहान पोरांना, आता जावा म्हणून ओरडून ओरडून पाठवणार, पण ते संस्कार करायची गरज असती म्हणून. पण जर त्याला त्याच्यात आनंद येत असेल तर अक्षुब्धता असते. वैषयिक सुखों की प्राप्ति के लिए तो बड़े क्षोभ करने पड़ते हैं, और जब कभी सुख मिल भी जाए तो उस सुख का भोगना क्षोभ के बिना नहीं होता. जर तुम्हाला विषय भोग मिळाले, जे काय तुम्हाला भोगायचं होतं, काय आभूषणं घालायची होती, खायचं होतं, जे काय असेल ते करायचं, त्याची प्राप्ती झाली, सांगा आता तुम्हाला क्षुब्धता आहे का नाही आहे? आकुलता संपली का नाही संपली? का मिळालं की पाहिजे होतं, किती पाहिजे होतं धन? आज मला ₹1,00,000 पाहिजे होते, हातात ₹1,00,000 मिळाले, सांगा क्षुब्धता संपली का नाही संपली? का कुठलं काय तेवढ्यापुरतं पण नाही. म्हणजे काय सांगायचं आहे? क्षुब्धच आहे आपण, कारण पुन्हा पुढचं प्लॅन सुरू झालं, ह्याचं काय करायचं आहे किंवा ह्याची रक्षा करायची आहे, जे पण असेल ते. म्हणून सांगतायत की तिथं शुद्धता संपत नाही. उस सुख में भी इस जीव ने क्षोभ को भोगा, शांति को नहीं भोगा. म्हणून त्यांनी सांगितलं ना की सिकंदर निघाला होता युद्धासाठी म्हणून, आणि तिथं मध्ये मुनिराज भेटले जंगलामध्ये. मग तो दर्शन करायला थांबला आणि दर्शन करायला बसला तर मुनींनी विचारलं कुठं चाललाय? मग तो सांगितला की मला सगळी भूमी ॲक्वायर करायची आहे, काय सगळ्या भूमीवर राज्य करायचं आहे, म्हणून मी सगळे एक एक राज्य जिंकत चाललो आहे. मग मुनींनी विचारलं की आता हे युद्ध झाल्यावर तू पुढं काय करणार? मग त्यांनी सांगितलं, म्हटला पूर्वेकडचं राज्य मिळवणार आहे, ते मिळाल्यावर उत्तरेकडं जाणार, मग तिकडचं पण राज्य मिळवणार. मुनींनी विचारलं नंतर काय करणार? म्हटला दक्षिणेकडचं पश्चिमेकडचं सगळं मिळवणार. मुनींनी विचारलं नंतर काय करणार? म्हटला सगळे कुटुंबीजन आहे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणार, त्यांच्याबरोबर आनंद भोगणार. मुनींनी विचारलं नंतर काय करणार? काय करणार विशाल भैया? हां म्हटला सगळं इतकं भोग मिळवल्यावर म्हटला भोगणार, ते त्याच्यामध्ये आनंद मांडणार. मुनींनी विचारलं नंतर काय करणार? म्हटला निवांत झोपणार. मग मुनी म्हणाले तुला निवांतच झोपायचंय तर आत्ता झोप ना. अल्टिमेट सुख तुमचं कुठं आहे हो? निवांत झोपल्यावर सुख मिळणार आहे. मग इतके सगळे परिश्रम करून झोपण्यापेक्षा आत्ता भोगू शकतोस तू ते सुख, तर आत्ता भोग. कशासाठी सांगत होते? शुद्धता. उस सुख में भी इस जीव ने क्षोभ को भोगा. म्हणजे म्हणायचंय तुम्ही काय केलं, पहिला ते सगळे विषय भोग गोळा करून अशांत करायचं स्वतःला, आणि मग परत शांत करायचं. मग शांतीच पाहिजे होती तर ते गोळा करत का बसला हो तुम्ही? शांती पाहिजे का विशाल भैयांना? कुठनं मिळणार? अशांतीच्या मागं पळतोय तर शांती मिळणार नाही. तो उत्तम व्रत आचरण करने से वर्तमान में भी सुख शांति रहती है, और यदि परभव निकल आए तो परभव के लिए वह योग्य काम होता ही है. किंतु पाप दुराचार के बर्ताव से इस जीवन में भी
कुछ सुख शांति नहीं मिलती, और परभव होने पर परभव में जाना पड़े तो वहाँ पर भी अशांती के ही समागम मिलेंगे. म्हणून त्यांनी समयसारमध्ये 2 गाथा घेतल्या, 2-3. त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की थेयादी अवर आहे कुवदी जो सौ संकितो भमई. थे म्हणजे स्थेय, चोरी. स्थेय आदी जो अपराध करतो तर तो शंकित मनाने जनपदामध्ये घुमतो. जेव्हा केव्हा तो मी चोर आहे आणि समजा सगळ्या समाजामध्ये फिरतीये, तर माझी भावना काय, यांना कळालं तर मी चोर आहे म्हणून, त्यांनी मला पकडलं तर. थेयादी अवर आहे कुवदी जो सौ संकितो भमदी मा बज्जेज्जम केणवी. मला कोणी बांधायला नको, पकडायला नको. मा बज्जेज्जम केणवी चोरोत्ती जनमी विहरंतो. असा तो चोर त्या जनपदामध्ये म्हणजे गर्दीमध्ये विवरण करतो. पण अशांती अंतरंगामध्ये कोणाला माहीत नाही आहे, पण समजा एखाद्याने टक लावून बघितलं तर ह्याला काय वाटणार? बघू का असं काय वाटणार हो? ह्याला कळालंय कुठंतरी की मी चोरी केली आहे, असं एक शंकित मन. आणि काय आनंद मिळणार आहे हो मग? चोरी करून तुम्ही मिळवलं धन, आनंद काय भोगला? उलट आयुष्यभरामध्ये सतत तेच ध्यास की कोणाला कळलं, कोणी पकडलं, माझं धन गेलं, निरंतर अशांतीच. म्हणून सांगतायत की अशांतीचा समागम मिळवला तर नियमाने अशांतीच प्राप्त होणार. इस तरह व्रतों का अनुष्ठान करना व्यर्थ नहीं है. म्हणून तुम्ही व्रत करा तर नियमाने त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार. का सांगितलं मी समय सर? पाप दुराचार के वर्ताव से या जीवनात सुद्धा सुख शांती नाही आहे आणि परभवात सुद्धा नाही आहे. तसं चोरी करणारा वर्तमानात सुद्धा दुःखी राहतो आणि भविष्यात सुद्धा दुःखी राहतो. मग का चोरी करायची? इतकी साधी गोष्ट आहे तरी पण चोरांना कशी कळत नाही हो? सांगायचं का पकडून? चोरांनो, तुम्हाला चोरी केल्याने आजही सुख नाही आहे आणि भविष्यातही सुख नाही आहे, तर का चोरी करताय? त्यांना कळत नाही का हो? कळत असणार की, मग का करते? टेस्ट करायची असती का? लाईफमध्ये डेअर करायचं असतंय. कशासाठी? म्हणजे अग्नीची परीक्षा करायला जाऊ नका म्हणते, विषाची परीक्षा करू नका म्हणते. तसंच अशा पापांची परीक्षा करणं योग्य नाही. म्हणून तप आचरण केल्याने, व्रत केल्याने, नियमाने आपल्याला चांगलं फळ प्राप्त होतं हे सांगायला लागले. तर आत्मानुशासनची मागं द्या त्यांच्याकडं. 111 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगायला लागले तप करणे की प्रेरणा. तप का करायचं त्याच्यासाठी त्यांनी 5 हेतू दिलेत. का करायचं? खालचं हिंदी वाचू आपण ते 111 नंबरचं. यह भव दुर्लभ शुचि दुखद परमायु अल्प नहीं जिसका ज्ञान अज्ञात मरण तप इसमें हो तप करो मुक्ति का कारण जान. माझा जोरात जोरात. इस पर्याय में ही तप हो सकता है और तप से ही मुक्ति होती है. इसीलिए मनुष्यपणा पाकर तुझे तप करना चाहिए. काकांकडे आहे का? आपण हे तू लिहिले होते, हे घेतलं होतं एकदा, हे आपण आहे का लिहिलेलं? काय काय सांगितलं? 5 कारणं सांगतायत की का तप करायचं. तुम्ही मनुष्य झालाय तर तप का करायचं हे सांगतायत की मनुष्य पर्याय दुर्लभ आहे, म्हणून तुम्हाला दुर्मिळतेने ही पर्याय मिळाली आहे तर त्याचा उपयोग व्रताधिकांसाठी करा. मग त्यांनी पुढं पण सांगितलं की दुर्मिळ असली तर काय झालं. 1 मिनिट, कुठं घेतलंय? यदि मनुष्य पर्याय, खाली भावार्थ आहे ना, यदि मनुष्य पर्याय बारंबार प्राप्त होती हो और किसी ने वर्तमान पर्याय में तप नहीं किया तो यह कहा जा सकता है कि आगामी पर्याय में तप कर लेना.
लेकिन यहाँ तो कहते हैं अनंतानंत काल में भी मनुष्य पर्याय पाना दुर्लभ है. तुम्ही आज मनुष्य झालाय, किती भाऊ गेलेत मागं, किती जीव मागं राहिलेत. बघितलं होतं आपण निगोदातून. तुम्ही बाहेर निघालाय तर अनंत जीव तिथं मागं आहेत. त्यांना मागं पाडून आपण बाहेर पडलोय. आणि मग अशी दुर्लभ मनुष्य पर्याय मिळाली तर ठीक आहे, तुम्हाला परत परत मिळाली असती तरी म्हटला असता पुढच्या भावात करतो कल्याण. काय विशाल भैया, कधी व्रत करायचं? करू की करू. हां काय आता मरालो काय लगेच? हां नाही तरी आज भावात करायचं पडलंय काय? पुढच्या भावात करू. मग सांगताय तिथून कुठं जाणार आहे पत्ता नाही. म्हणून मनुष्य पर्याय दुर्लभ आहे तर आज तप करा. दुसरा हेतू काय दिला? लिहा. मनुष्याचा देह अपवित्र आहे. मग देह अपवित्र असतं तर तप का करायचं? यदि इस पर्याय में कुठला आलं हे झालंय ना? नाही ते सुखासाठी आले रे. अपवित्र पुढचं आहे. यदि मनुष्य का शरीर सुंदर हो तो उसके बिगड़ने का भय हो, परंतु धातुओं और उपधातुओं से उत्पन्न इस महाअपवित्र शरीर को तप में लगाने में क्या भय है? म्हणजे आहे स्वभावतः अपवित्र, त्याला काय तुम्ही पवित्र बनवणार आहे, सुंदर बनवणार आहे, टिकवणार आहे, काय सशक्त बनवणार आहे? ते स्वभावानेच खराब आहे. त्यामुळं तुम्ही त्याला तपामध्ये जोडा, नक्की त्याच्या मागं काय उपद्व्याप करत बसू नका, हे सांगायचं आहे. म्हणजे ह्याला हेतू लिहायचं पाहिजे. असं काय दुर्लभ आहे तर का मनुष्य पर्यायाचं तपासाठी वापर करायचा? अनंत भवांनंतर मिळालेली पर्याय आहे ही आणि पुन्हा मिळणार नाही म्हणून. बार बार प्राप्त नहीं होती म्हणून. पुन्हा पुन्हा प्राप्ती नाही म्हणून त्याच्या पर्यायामध्ये तप करा. देह अपवित्र आहे तर तप का करायचं? कारण शरीराला टिकवायचं नाहीये. शरीराला टिकवण्यासाठी म्हणून शरीर मिळालेलं नाही आहे, तर त्याचा वापर साधनेसाठी कराल तर ते उलट जास्त काम करेल, जास्त मदत करेल. तिसरं काय सांगितलं? हां, मनुष्य देह सुखरहित आहे. मग का बरं तप करायचं? मग त्यांना म्हणायचं आहे कदाचित तुम्हाला या शरीराच्या निमित्तात सुख मिळालं असतं तर म्हणता आलं असतं की नका करू. पण ऑलरेडी हे स्वभावानेच दुःखवाला आहे, सुखरहित आहे. काय सांगितलं वाचून? यदि इस पर्याय में देवों जैसे सुख हो तो उन्हें छोड़कर तप करना कठिन है. कदाचित तुम्हाला ह्या शरीरामध्ये देवांपेक्षा उत्कृष्ट भोग मिळाले असते, त्याच्यातून सुख मिळालं असतं तर कोणी म्हणलं नसतं तप करा म्हणून. शरीराला सुकवा, शरीराला व्रतामध्ये जोडा म्हणलं नसतं. पण उन्हें परंतु यहाँ तो शारीरिक और मानसिक दुखों की ही मुख्यता है, अतः दुख को छोड़कर तप करने में क्या खेद है. म्हणून सुखरहित असताना त्या शरीराला व्रतामध्ये जुंपा. का? कारण त्याच्यामध्ये जर त्याच्यात नाही अडकवलं तर नियमाने पुन्हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दुःख प्राप्त होणारच. म्हणून सांगतायत की हे भाव मिळालाय, हे शरीर मिळालंय तर त्याचा तपासाठी वापर करा. चौथा हेतू दिलाय मरण समय ज्ञात नाही. तुमचं मरण कधी होणार आहे हे तुम्हाला अज्ञात आहे. माहिती असं तर तप केला असता. मी सांगते तुम्हाला उद्या तुम्ही मरणार आहे, काय करणार हो? समजा डॉक्टरनी पण सांगितलं तुमचं आता संपलंय, तेव्हा तरी होतंय का हो कोणाचे परिणाम व्रत घ्यायचे? अनेकांचं असं बघितलं आम्ही. जसं परवाच सांगितलं ना मी की ते
लास्ट स्टेजमध्ये होते, एवढी त्यांची दुरावस्था झाली होती, पण घरातल्यांना अज्ञान असल्यामुळं व्रत नियम संयमाचे संस्कारच नव्हते. मग त्यांना फक्त सांगितलं की गादीवर ठेवू नका, खाली घ्या चटईवर, तरीसुद्धा त्यांची तयारी नव्हती. इवन इथं पण काय केलं तुमच्या माणसं, म्हणजे शेवटच्या समयाला असं वाटलं उलटं तिथं मला, तुम्ही गाडी चालवतो ना टू व्हीलर, तर फास्ट चाललाय समजा फुल स्पीडमध्ये, आणि ते असं तुम्हाला जास्त जोरात वारं बडवत आहे तोंडाला नाकाला वगैरे, श्वास घेताना तोंडाला कोरड पडती, वाटतंय का जरा असं, फील केलं आहे का कधी असं? फास्ट गाडी चालवता का? होय. आता नाही. तर म्हणजे ते चालवत असताना एक कोरड पडत जाते आपोआप, दम जास्त लागतो उलटं. आणि तुम्ही काय केलं, त्यांना ऑक्सिजन घ्यायला त्रास होत होता म्हटल्यावर फोर्सफुली ऑक्सिजन दिला. ऑब्वियस काय झालं त्यांना, मग कोरड पडत गेली, अजून थोडं तहाण्याची बाधा व्हायला लागली, मग रात्र नाही दिवस नाही पाणी मागायला लागले त्या. उलटं ते काढलं असतं तर निराकुल त्यांनी झालं असतं त्यांचं समाधीमरण. म्हणजे आपण करायला जातो मदत म्हणून, पण उलटं त्यांच्या साधनेत विघ्न केलं आपण. म्हणून त्यांची भावना पण झाली होती की मला दीक्षा घ्यायची आहे, मला अम्मांकडे घेऊन चला, पण तुमच्या त्या आग्रहापोटी त्यांना त्याचा पण निर्णय करता येईना. म्हणजे कसं एखाद्या जीवाचा आपण अडथळा बनतो. करायला पाहिजे काय व्रतामध्ये, उलटं सहकार्य करायला पाहिजे. तपासाठी त्यांचं माहीत नाही मला, नाही त्यांचं माहीत नाही. हे काय आहे ह्यांचे मा, सगळे ज्ञानी असंच होतंय. तेच की जास्त ज्ञानी असले की असं होते घरामध्ये. अज्ञानी असावं म्हणून कोणतरी. ते सगळे अज्ञानी होते बिचारे, त्यांनी ऐकलं बरं का. म्हणजे सांगितलं ना मी जेव्हा त्यांना की म्हटलं तुम्हाला जीव तर जायचं आहे, डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना की घेऊन जावा, आता काय नाही आहे. आणि त्यांना ते घरामध्ये आणून त्यांनी बेडवर ठेवलं होतं आणि सगळे बाजूला बसून म्हणत होते काय म्हणायचं ते, ऑक्सिजन का काय सलाईन चालू होतं त्यांचं तेवढंच. तर त्यांच्या मुलीची इच्छा होती की त्यांचं साधावं, आणि मग त्यांनी विचारलं, मला सांगितलं की तुम्ही घरातल्यांना सांगा की फक्त त्यांना मी खाली चटईवर घ्यायचा आग्रह करते. त्यांनी काही खातपीत नव्हते आणि त्यांची इच्छा पण नव्हती, त्यामुळं सगळं काढून टाकलं होतं. ऑक्सिजन पण नव्हतं, सलाईन पण नव्हतं, इवन खाणं पिणंसुद्धा सोडलं होतं. मग त्यांनी सांगितलं मी त्यांना 4 प्रकारच्या आहाराचा त्याग दिला आहे, तरी पण त्यांना खाली घेण्याचे भाव होईनात घरातल्यांना. मग म्हटल्यावर आपण सांगितलं त्यांना, पण काय म्हणायचं, अज्ञान पण खूप चांगलं असतं कधी कधी. त्यांनी स्वीकारलं, बरं म्हणले. मी म्हटलं त्यांना की तुम्ही वर ठेवला तरी जीव जाणार आहे, खाली ठेवला तरी जाणार आहे, फक्त मला सांगा भविष्य बघायचं का वर्तमान बघायचा. आणि तुम्ही काय गादीवर ठेवला म्हणून त्यांना सुख मिळणार आहे. म्हणजे आपल्याला वाटतं काय त्यांच्या शरीराला त्रास होईल, वेदना होतील, तुम्ही कशाचा विचार करताय हो. म्हणून सांगितलं की उलटं धर्म काय सांगतो हे स्वीकारा. आता ते सरळ सरळ म्हणाले, बरं दीदी तुम्ही कसं सांगता तसं करतो, आम्हाला सांगा. अशी असेल ना तयारी तर त्या जीवाचं पण कल्याण होतं. आणि त्यांनी खाली घेतलं, एवढं तर कळलं, त्याच्या पुढचं माहीत नाही, फक्त जीव गेल्यानंतर. पण ते 4 प्रकारच्या आहाराचा त्याग दिला, इवन ते जे काय त्यांनी परिग्रह वगैरे परिमाण दिलं होतं, सगळ्या अशा नियमामध्ये गेला जीव. भलेही त्याला आयुष्यभरामध्ये काय सानिध्य नव्हतं, काही ज्ञान नव्हतं, पण मरण व्हायचं असेल तर किती चांगलं एखाद्याचं होऊ शकतं. बरं चला, तर मरण समय अज्ञात आहे, मग का तप करायचं पुढं सांगतायत. यदि देवों के समान मरण का निश्चय हो तो कुछ काल तक निश्चिंत होकर फिर तप करे, परंतु मनुष्य के मरने का निश्चय नहीं कि कब मरेगा. म्हणून सांगतायत की आत्ता तप करा. म्हणजे देवांना कळतं ना 6 महिने शेष राहिल्यावर आपलं आयुष्य संपत आलंय, मग ते इथं करू शकतील, पण देवांना तर तप करायचं चान्सच नाही आहे. तुम्हाला आहे पण तुम्हाला मरण ज्ञात नाही आहे, मग तुम्ही काय म्हणणार, मरायला टेकल्यावर करतो. कधी मरणार आहे हो, कधी करणार आहे हो, नाहीच. म्हणजे मरण अज्ञात आहे म्हणून सांगतायत की आज तप करा, आत्ता तप करा. काय म्हणतात, मरण देत नाही कोण आपल्याला, आपलं मरण येणार तर कोण वाचवू पण शकत नाही. मरण समय अज्ञात आहे म्हणून वर्तमानात पुरुषार्थ करा. वर्तमानामध्ये तप करण्याची प्रेरणा केली. आणि 5वं काय सांगितलं,
उत्कृष्ट आयु सुद्धा अल्प आहे. उत्कृष्ट आयु जी पण असेल मनुष्यांची ती खूप अल्प आहे. म्हणून तुम्हाला आत्ता मिळालेल्या आयुमध्ये तप करा. उत्कृष्ट आयु अल्प आहे. यदि उत्कृष्ट आयु हो तो मेरी तो बहुत अधिक आयु होगी ऐसे भ्रम से तप न करे. मला भरपूर आयुष्य मिळालंय मग नंतर करतो मी असं विचार करून कोणी तपापासून दूर राहील तर त्याला सांगतायत असं करू नको. कारण तुझी आयु उत्कृष्ट म्हणली तरी किती आहे मनुष्यांची आयु? आत्ता या काळामध्ये तर फार फार 120 पर्यंत. पण जेव्हा भोगभूमी होती तेव्हा तिथं तर संयमाचा तपाचा प्रश्नच नाही. जरी आयु खूप होती तरी सुद्धा तप नाही करू शकत. मग म्हणून सांगतात तिथं की आत्ता तुम्हाला तप करता येते तर नंतर करतो हा विचार नाही करायचा. आज वाटलं ना तुम्हाला आज नियम करावा ह्याचं पालन करावं करा लगेच. पुरुषार्थ करणार तर फळ मिळणार. मेरी आयु तो बहुत अधिक होगी ऐसे भ्रम से तप न करे परंतु यहाँ उत्कृष्ट आयु भी थोडी ही है. तुम्हाला उत्कृष्ट आयु आहे का ते पण माहीत नाही आहे. त्यामुळं उत्कृष्ट आयु मिळून सुद्धा तुम्ही तप करणार नाही. मरण समजलं तरी तप करणार नाही तर कधी करणार? इसलिए तुझे प्रमादी न होकर सावधान होकर तप करना ही योग्य है. उत्कृष्ट आयु अल्प आहे म्हणून सांगितलं काय करा. प्रमादी न होता सावधानतेने आत्ताच तप करा. सावधान राहा आणि वर्तमानात आत्ताच तप करा म्हणून सांगितलं. ज्याला तपाविषयी ज्ञान नाही आहे तप का करायची त्याच्याबद्दल इंटरेस्ट नाही आहे तर त्यासाठी म्हणून हे सगळं मार्गदर्शन करतायत की तुला तप केल्याचं फळ नियमाने उत्कृष्ट पर्यायाची प्राप्ती होणार, उत्कृष्ट सुखाची प्राप्ती होणार. पण तू या शरीराच्या नाशाच्या भयाने जर तप करत नसेल तर नियमाने तुझी दुर्गती होणार. अजून हे पुढचे 1-2-3 आहेत ना श्लोक ते पण वाचून या. तप ही समस्त सिद्धियों का साधन है, तप की महिमा, ध्यान का फल. हे वाचू उद्या आपण. 114 पर्यंत आहे ना त्यांनी घेतलंय. उद्या वाच. सावधान जाणा. तपधर्म संपन्न स्वभाव जाणा. पहा या आत्म्यामध्ये असंयम नाहीच, हिंसा आदी पाप नाहीतच. या पापाची असंयमाची रुची नाहीच. स्वतःला निष्पाप पवित्र स्वभावी जाणा. संयम धर्म स्वरूपोऽहम्, तपधर्म संपन्न स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा.